नमस्कार. केकेट ऑफ एज्युकेशन या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आमच्या सगळ्या स्कॉलर विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आणि इयत्ता 5वी साठी असलेला हा जो काही घटक आहे असाइनमेंट 3.1 याला आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा, संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. अशा प्रकारच्या संख्या मालिकांवरती प्रश्न येत असतात. नंबर सिरीज वरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय विचारलेला आहे तर 23, 54, 85, 116. बघा, 23 चे नेमके 54 कसे झाले असतील, देन 85 कसे झाले असतील, 116 कसे झाले असतील आणि त्यानंतर येणाऱ्या सिरीज मध्ये पुढची नंबर कोणती येईल. अशा प्रकारची नंबर सिरीज वरती क्वेश्चन आपल्याला स्कॉलरशिप मध्ये विचारले जातात. आणि हे जर समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. बघा, आता ज्या वेळेला अशा प्रकारची नंबर सिरीज येते त्यावेळेला एक गोष्ट काळजीपूर्वक करायची. या नंबरपेक्षा ही नंबर मोठी होत चालली की छोटी होत चालली हे काळजीपूर्वक ऑब्झर्व करायचं. त्यानंतर या नंबरपेक्षा पुढे पुढे जर नजर आपण टाकत गेलो तर नंबर ही इन्क्रीज होणारी आहे, वाढणारी नंबर आहे. मग ही नंबर का वाढत असेल तर त्यामध्ये काहीतरी नंबर ऍड होत असतील, काही नंबर मल्टिप्लाय होत असतील, त्यामुळे वाढत असेल. काहीतरी ही क्रिया झाल्यामुळे काय होते, पुढची नंबर ही वाढणारी नंबर असते, पुढची संख्या ही वाढणारी संख्या असते. मग या संख्येमध्ये नेमकं असं काय वाढत चाललेलं आहे ते आता आपण थोडस काळजीपूर्वक बघूयात. बघा बरं, या 23 मध्ये 54 केव्हा होतील तर या 23 मध्ये जर आपण 31 ऍड केले तर आन्सर आपल्याकडे 54 होत आहे. बघा, म्हणजे +31 ऍड झाले तर ही नंबर तयार होते. मग असंच कंटिन्यू पुढे होतं का सर? 54 मध्ये पुन्हा अगेन आपल्याला 31च ऍड करून पुढची नंबर मिळते का हे बघूया. तर बघा, करेक्ट मिळते. देन अगेन यामध्ये सुद्धा 31 ऍड जर केले तर ही नंबर मिळते का सर आम्हाला? तर बघूयात, 31 ऍड केले तर अगेन ही नंबर आपल्याला मिळते. आणि त्यानंतर मग यामध्ये काय करावं लागेल, +31 करावं लागेल. +31 यामध्ये जर केले तर आपल्याला नंबर काय मिळते तर 7, 4 and 1 म्हणजे 147. अल्टरनेटिव्ह नंबर 3 इज करेक्ट. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, बरोबर सर डायरेक्टच इथे तुम्ही 31 का घेतलेले आहे, डायरेक्ट 31 का घेतले, हा बालमित्रांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. तर हे 31 का घ्यायचे असतात बेटा आणि ते कसं ठरवायचं की कोणती नंबर मी घेतली पाहिजे, तर यामध्ये काहीही करायचं नाहीये. तर या 54 मधून आपण हे 23 काय केले, पहिले सबस्ट्रॅक्ट करून घेतले होते, 31 मला मिळाले होते, म्हणून मी यामध्ये 31 ऍड करण्याचा प्रयत्न केला. आणि जर यामध्ये 31 ऍड करून 54 होत असतील तर 54 मध्ये 31 ऍड होतात का, हा रूल मी वापरण्याचा प्रयत्न केला. नेहमीच हा रूल अप्लाय होईल असंही नाही, पण या प्रकारचे क्वेश्चन नंबर ऍड करण्याचे जे काही क्वेश्चन आहेत ते निश्चितच काय होतात आपल्याला या परीक्षेमध्ये म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून ठेवायचा आहे, नवीन जर चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, इथे काय विचारलेला आहे प्रश्न आपल्याला, 53 देन 61 देन 68 देन 82. आता इथे मध्येच एक नंबर सोडून दिली आणि 103. म्हणजे ही जी नंबर सिरीज आहे ही नंबर सिरीज सर नेमकी कंप्लीट झाली कशी, तर हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग मगासारखं करून पाहायचं काम की यामध्ये काहीतरी ऍड होतं का ते पाहायचं का, तर पाहूयात निश्चितच. तर बघा, 61 केव्हा तयार होतील तर यामध्ये 8 ऍड जर झाले तर 61 होतात. देन पुढे इथे काय झालेलं आहे, इथे 7 जर ऍड केले तरच 68 होतात. बट इथे पुढे वेगळंच काहीतरी 82 आलेला आहे. 82 केव्हा होईल तर बघा बरं, यामध्ये
2 and 12 म्हणजे 14 ऍड केले तर बघा इथे 8 ऍड होतात, इथे 7 ऍड होतात, इथे 14 ऍड होतात, म्हणजे नेमके आपल्याला सिरीज जुळताना दिसते का? तर सिरीज जुळताना दिसत नाही. मग यामध्ये वेगळं काहीतरी वापरलेलं आहे का ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. तर यामध्ये वेगळं काय वापरलं असेल तर बघा बरं कितीने वाढलेली आहे, तर यामध्ये 7 8 ने वाढ झालेली आहे, देन यामध्ये 7 ने वाढ झालेली आहे, यामध्ये 14 ने वाढ झालेली आहे, म्हणजे हे काही आपल्याला इथे जुळताना दिसत नाहीये. मग आपण या ज्या नंबर आहेत या नंबरला कुठेतरी आपण काय करू शकतो की कोणत्या तरी अंकांपासून या नंबर फॉर्म झालेले आहेत. बघा 53 जे आहेत ते 5 आणि 3 या 2 डिजिट्स पासून तयार झालेली आहे. बघा बरं 5 and 3 5 and 3 यापासून ही नंबर फॉर्म झाली. याचाच अर्थ काय आहे? 5 plus 3 is equal to 8. 5 plus 3 is equal to 8. पण या 8 मुळे काय तयार होतंय तर या 53 मध्ये आलेली ऍडिशन आपण ऍड करून बघूयात 61 आले का? यस, पुढची नंबर तयार झालेली आहे. म्हणजेच इथे एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला डिजिटची ऍडिशन करायची आणि मागच्या नंबर मध्ये मिळवायची. मग या 61 मध्ये 6 आणि 1 हे 2 डिजिट आहेत, यांची ऍडिशन किती झाली? 7 झाली. या 61 मध्ये मी 7 ऍड करून बघतो, 68 झालेले आहेत, 68 झालेले आहेत. देन या डिजिटची ऍडिशन काय होईल? 8 आणि 2 8 प्लस 2 10 होणार आहे, आणि ते जे 10 आहेत त्या मागच्या मध्ये ऍड करून बघू का मी? तर या 8 आणि 2 या 82 मध्ये ऍड करून बघू का? तर निश्चितच करून बघा. 92 ऑप्शन आहे का? यस, 92 ऑप्शन आहे. बट 103 हे सुद्धा फॉर्म होतात का यानुसार हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे. बघा 9 plus 2 is equal to 11 होतात. मग 92 मध्ये तुम्ही 11 ऍड करून बघा, 103 तुमचं 103 म्हणजे 92 इज अवर करेक्ट आन्सर. या पद्धतीचे सुद्धा प्रश्न असतात, म्हणजेच आपल्याला डिजिटची सुद्धा ऍडिशन करावी लागते आणि ती ऍडिशन मागच्या नंबर मध्ये ऍड करून पुढची नंबर तयार होते. या स्वरूपाचे सुद्धा क्वेश्चन आपल्याला नवोदय या स्कॉलरशिप मध्ये विचारले जातात. सातत्यानं नवोदयचे तास सुरू होते म्हणून नवोदय ही आहे, कारण तुम्ही सुद्धा नवोदयची तयारी करणारेच विद्यार्थी आहात. बघा त्यानंतर 8 चे 15 कसे काय झाले असतील? तर 8 चे 15 झाले, देन 24 झाले, देन 35 झाले, आणि त्यानंतर काय तयार होईल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे या दोघांमध्ये कशाची वाढ झालेली आहे? तर यामध्ये 7 ने इन्क्रीज झालेला आहे. हे कितीने इन्क्रीज झालेलं असेल? तर हे 9 ने इन्क्रीज झालेलं आहे. मग हे कितीने इन्क्रीज झालेला आहे? तर हे 11 ने इन्क्रीज झालेला आहे. बघा काहीतरी सिरीज तुमच्या लक्षात येते का? +7 +9 +11 +13 करून बघूयात का आपण? +13 जर केले तर काय होईल? तर आपल्याकडे 48 मिळेल. म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला 48 हे मिळत असतं. या सिरीज नुसार सुद्धा +7 +9 +11 +13 याप्रमाणे सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारले जातात का? विचारले जातात. पुढे जाऊयात आपण. बघा इथे काहीतरी तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे बेटा. 121 अशी काही नंबर जर दिसली तर ही एक स्क्वेअर नंबर आहे. ही एक स्क्वेअर नंबर आहे. बघा ही जर स्क्वेअर नंबर आहे, मग पुढे मला 169 दिसतंय, ही सुद्धा एक स्क्वेअर नंबर आहे का? यस, ही सुद्धा एक स्क्वेअर नंबर आहे. ज्या ज्या वेळेला अशा नंबर दिसतील त्या त्या वेळेला या स्क्वेअर नंबर आहेत हे मात्र आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग यासाठी काय करावं लागेल? तर यासाठी मला 1 to 30 हे स्क्वेअर चांगल्या प्रकारे आठवणीत ठेवावे लागतील. तर अशा प्रकारचे प्रश्न सुटतात का? हो, सुटतात. बघा देन 225
225. बघा आता ज्या विद्यार्थ्यांनी चांगली नवोदयची तयारी केलेली असेल त्यांना ती नवोदयची तयारी इथे कामाला येणारी आहे. कशी कामाला येणारी आहे तर 121 म्हणजे 121 कशाचा स्क्वेअर आहे तर 11 या नंबरचा स्क्वेअर आहे हे या विद्यार्थ्यांना माहिती आहे. बघा हा 13चा स्क्वेअर आहे 169, देन हा 15चा स्क्वेअर आहे 225, देन हा 17चा स्क्वेअर आहे 289. जर समजा 11चा स्क्वेअर, 13चा स्क्वेअर, 15चा स्क्वेअर, 17चा स्क्वेअर म्हणजे समोरच्या ऑड नंबरचा स्क्वेअर आहे, म्हणजेच निश्चितच इथे 19चा स्क्वेअर असणार आहे आणि 19चा स्क्वेअर किती आहे तर 361 हा 19चा स्क्वेअर आहे. सो अल्टरनेटिव्ह नंबर 4 इज युअर करेक्ट आन्सर. पुढे जाऊयात बेटा आपण. बघा आता इथे तुम्हाला काही फ्रॅक्शन दिलेले आहेत 5/7, then 6/6, then 7/5, then 8/4. बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं जर काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन केलं तर हा न्यूमरेटर इन्क्रीज होत चाललेला आहे +1 ने. बघा 5चा 6 झाला, 6चा 7 झाला, 7चा 8 झाला, पुढे काय होईल तर +1 केला म्हणजे न्यूमरेटर 9 होईल. देन इथे बघा बरं 1 ने काय होत चाललेलं आहे डिक्रीज होत चाललेला आहे, डिक्रीज होत चाललेला आहे, डिक्रीज होत चाललेला आहे, डिक्रीज होईल म्हणजे इथे कोण येईल तर इथे 3 येईल. 9/3, 9/3 अल्टरनेटिव्ह नंबर 3 हे आपलं काय आहे करेक्ट आन्सर आहे. देन आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. काय आहे पुढचा क्वेश्चन सर क्वेश्चन नंबर 6 13 दिलेला आहे, 19 दिलेला आहे, 26 दिलेला आहे, 34 आपल्याला दिलेले आहेत. हे नंबर आपल्याला दिलेले आहेत. मग या नंबर मध्ये काय होतंय हे काळजीपूर्वक बघा. नंबर कितीने इन्क्रीज होते तर इथे 6 ने इन्क्रीज होते. इथे कितीने इन्क्रीज होते तर इथे 7 ने इन्क्रीज होते. बघा इन्क्रीज होणे म्हणजे ऍड होणे. इथे कितीने इन्क्रीज होते तर इथे 8 ने होते. मग पुढे कितीने व्हायला पाहिजे सर तर 9 ने व्हायला पाहिजे. 9 ने होते का तर बघा आपल्याला ऍडिशन जर समजा 34 + 9 आपण जर केलं तर आन्सर काय येणार आहे आपलं तर आन्सर यामध्ये 43 येणार आहे आपलं. 34 + 9 बघा 43 आहे का अल्टरनेटिव्ह मध्ये. यस अल्टरनेटिव्ह नंबर 2 इज अवर करेक्ट आन्सर. या प्रकारचे क्वेश्चन येत असतात आणि आपल्या मार्गदर्शिकेमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला दिसूनही येतात. बघा बरं 8 आहे, 27 आहे, 64 आहे, 125 आहे. मी मगाशीही म्हटलं की जस्ट लाईक तुम्हाला काही नंबर डोळ्याच्या समोर आल्या तर काही गोष्टी तुम्हाला आठवल्या पाहिजेत. मग या नंबरकडे बघितल्याच्या नंतर काय आठवतं सर आम्हाला क्यूब आठवतं. गुड, तुम्हाला जे क्यूब आठवतंय ना हेच करेक्ट आहे. हा जो आहे तो 2चा क्यूब आहे, हा जो आहे तो 3चा क्यूब आहे, हा जो आहे तो 4चा क्यूब आहे, हा जो आहे तो 5चा क्यूब आहे. मग पुढे कोणाचा क्यूब होईल सर तर पुढे आमचा 6चा क्यूब होईल. ज्या स्टुडंटने 1 to 10 क्यूब्स ऑल क्लिअर केलेले आहेत त्यांना 6चा क्यूब डेफिनेटली माहिती आहे 216. आणि क्यूब कसा करायचा असतो ज्यांना क्यूब म्हणजे काय हेच माहिती नाही तर 6चा क्यूब याचा अर्थ 6 × 6 या 6चं मल्टिप्लिकेशन करा 36 येणार आहे. या 36ला या 6 ने गुणा मल्टिप्लाय करा 216 याचा आन्सर येणार आहे बेटा. याला म्हणतात क्यूब करणे. आणि पाठीमागे स्क्वेअर म्हणजे काय जर समजा तुम्हाला 6चा स्क्वेअर विचारला असेल तर 6 × 6 बघा या 6च्या डोक्यावर 2 आहेत म्हणजे 6चा 6 सोबतच गुणाकार. या 6च्या डोक्यावर 3 आहेत, 6चा 3 वेळेस गुणाकार म्हणजे क्यूब. याला म्हणतात स्क्वेअर. तर या गोष्टीची प्रॅक्टिस करायची आहे. स्क्वेअर तुमचे 1 to 30 पर्यंत असणं गरजेचं आहे, अपेक्षितच आहे तेवढं. क्यूब 1 to 10 पर्यंत
तुमच्या लक्षात असणं अपेक्षितच आहे. विनाकारण पुढचे पाठांतर करत बसू नका. मग त्यावेळेला मल्टिप्लिकेशन केलं तरी सुद्धा चालेल, पण या ज्या काही गोष्टी आहेत एवढ्या मात्र स्कॉलरशिपच्या प्रिपरेशनसाठी तयार करूनच ठेवायच्या आहेत. व्हिडिओ कसा वाटतोय फक्त पाहत राहू नका, त्याला लाईक सुद्धा करायचं आहे बरोबर, तरच आपल्याला पुढे असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळणार आहे आणि तुमच्या मदतीला युट्यूबवर मग मी नेहमी येत राहणार आहे. बघा 2 असेल, 4 असेल, 7 असेल, 12 असेल, 19 असेल, 30 असेल, मध्येच काय हे विचारलं आणि देन 60 असेल. बघा बरं यामध्ये काय होतंय, तर ही जी 2 नंबर आहे ही कशी वाढते, +2 ने इन्क्रीज होते, वाढते. ही कितीने वाढली, +3 ने वाढली. मग ही कितीने वाढली, प्लस किती 5 ने वाढली. बघा 2 ने वाढली, 3 ने वाढली, 5 ने वाढली. देन ही कितीने वाढली, तर ही 7 ने वाढली. देन ही कितीने वाढली, हे बघा, तर ही 11 ने वाढलेली आहे. मग ही कितीने वाढायला पाहिजे, तर बघा 2, 3, 5, 7, 11. म्हणजेच इथे आपण जर हा विचार जर केला तर इथे 2 आहेत, इथे 3 आहेत, इथे 5 आहेत, इथे 7 आहेत, इथे 11 आहेत. ही 13 ने वाढते का, त्याचा आपण एकदा विचार करून घेऊ, कारण शेवटची ही नंबर आपली जुळली पाहिजे बरोबर. यामध्ये 13 जर ऍड केले तर आम्हाला 43 मिळतात का, यस आम्हाला 43 मिळतात. 43 आन्सर आहे का आमचं, तर पर्यायात आहे. पण मात्र याचे 60 होतील का हे सुद्धा महत्वाचं आहे. 43 मध्ये आम्हाला 17 ऍड करावे लागतील सर, आणि 17 ऍड करून चालतील का हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. ही सिरीज आम्हाला कळाली पाहिजे. बघा 2 ही जी आहे ही स्मॉलेस्ट काय आहे, एक प्राईम नंबर आहे. याला प्राईम नंबर म्हणतात बेटा, हे लक्षात घ्या. ही एक प्राईम नंबर आहे. देन नेक्स्ट प्राईम नंबर 3 आहे, नेक्स्ट प्राईम नंबर 5 आहे, नेक्स्ट प्राईम नंबर 7 आहे, नेक्स्ट प्राईम नंबर 11 आहे. 9 ही प्राईम नंबर नाही, ती सोडलेली आहे, आला लक्षात. देन 11 च्या नंतर 13 आहे. 15 ही प्राईम नंबर नाहीये, 17 ही प्राईम नंबर आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ऑड नंबर मध्ये प्राईम नंबर मध्ये डिफरन्सेस असतात बेटा, आणि त्याच प्राईम नंबरचा इथे इन्क्रीज होत असताना यूज केलेला आपल्याला दिसून येतो. मग 43 आमचे येत होते, 43 हे आमचं करेक्ट आन्सर आहे, अल्टरनेटिव्ह नंबर 2. येतंय लक्षात. चला पुढच्या क्वेश्चन कडे आपण जाऊयात. बघा इथे असं म्हटलेलं आहे 8 म्हटलं, इथे 4 म्हटलं, अरे 8 च्या नंतर 4 येतात. देन 17 म्हटलं, देन अगेन 10 म्हटलं. म्हणजे नंबर लिहित असतानाच जाणवायला लागलं की या ज्या नंबर आहेत या नंबर एकदा वाढते एकदा कमी होते, यानी कि कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है. बघा बरं ही नंबर पुढे कमी जर झाली तर मग मात्र इथं मायनस व्हायला पाहिजे काहीतरी, इथे पुन्हा प्लस होतंय, पुन्हा मायनस होतंय. मग यापेक्षा जर असं होत असेल तर काय करायचं, ग्रुप तयार करायचे. याची जोडी याच्यासोबत लागते का हे बघा, याची जोडी याच्यासोबत लागते का हे बघा. म्हणजे फर्स्टची जोडी थर्ड सोबत लागते का बघा, सेकंडची जोडी ही फोर्थ सारखी होते का ते बघा. त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करा. बघा बरं 8 चे 17 कधी होतील, तर 8 मल्टिप्लाइड टू 16 प्लस 1 17 होतात का, होतात. आता हाच जो नियम आहे तो पुढे लागू होतो का तो बघायचा आहे आपल्याला बरोबर. बघा 8 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, त्यात ऍड 1 केला, येतंय लक्षात. म्हणजे 17 ला 2 ने मल्टिप्लाइड करावं लागेल, त्यामध्ये ऍड 1 करावा लागेल. बघा बरं 34 प्लस 1 35 होतात. अप्लाय झालं का, यस झालं. इथेही होतं का तेही बघा. 35 ला 2 ने मल्टिप्लाइड करा, देन यामध्ये 1 ऍड करा, 71 अप्लाय झालं का, यस झालं. म्हणजे आपलं 1 3 5 अँड 7 नंबरच्या ज्या काही नंबर आहेत यांच्यासाठी हा फॉर्म्युला यूज झाला का, यस झाला. मग आता राहिला प्रश्न कोणाचा, आमचा, तर राहिला यांचा प्रश्न. तर इथे काय होईल हे आम्हाला शोधणं गरजेचं आहे. पुन्हामध्ये काय होईल, तर 4 आणि 10 मध्ये काय होईल. बघा बरं
जसं इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तसंच इथेही 2 ने मल्टिप्लाय करू. 4 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 8 होतात, बट यामध्ये 2 मिळवले तरच 10 होतात सर आमचे. होऊ द्या, काही अडचण नाही. मग याला जर समजा 2 ने मल्टिप्लाय करून 2 ऍड करावे लागत असतील तर पुढच्यासाठी सुद्धा तसंच काही करावं लागेल आपल्याला. तर बघा 10 मल्टिप्लाय टू 20 होतात, त्यामध्येही 2च ऍड करावे लागतील, 22 होतात. अप्लाय झालं काम, झालं सर आमचं अप्लाय. देन आता इथे येणारी जी पुढची नंबर आहे ती कोणाची साखळी असणार आहे तर 22 ची असणार आहे. आणि 22 ला करायचं काय तर 22 ला आम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचं, आलेल्या आन्सर मध्ये 2 मिळवायचे आहेत. येतंय लक्षात. म्हणजेच 44 प्लस 2 इज इक्वल टू 46 हे आमचा आन्सर पाहिजे. आमच्या अल्टरनेटिव्ह मध्ये आहे का? यस आहे, 46 हे आमचं कसं आन्सर आलं तर या प्रकारे आन्सर आलेला आहे सर. पुढे जाऊयात, काय म्हटलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर आहे बरं हा 10, नाही तर तो कन्सिडर कराल. 11, 18, 25 देन 32 आणि त्याच्या पुढे काय असं विचारलेलं आहे. बघा बरं आता इथे काय होऊ शकतं, नंबर या इन्क्रीजिंग मध्ये आहेत, इन्क्रीज ऑर्डर मध्ये आहेत. याचाच अर्थ काय आहे तर ही जी नंबर आहे ती 7 ने इन्क्रीज होते. कितीने? 7 ने इन्क्रीज होते. ही नंबर सुद्धा अगेन 7 ने इन्क्रीज होते. ही नंबर सुद्धा 7 ने इन्क्रीज होते. अरे वा, हे तर सोपं आहे. म्हणजे ही नंबर सुद्धा माझी 7 ने इन्क्रीज झाली पाहिजे. अगदी सोपं. 32 मध्ये 7 ऍड केले तर काय येतात 39. आन्सर पण मिळून गेला पटकन. असे सोपे प्रश्न सुद्धा असतात का? हो असतात. आता इथे काय आहे नेमकं, इथे 5 - 7 असं काहीतरी दिलेलं दिसतंय, इथे 11 - 13 असं काहीतरी दिलेलं दिसतंय. म्हणजे काय याला असं म्हणायचंय काय की वजाबाकी 2 आहे बेटा, हे मायनस नाहीये, तर हे काय आहेत जोडमूळ संख्या आहेत. म्हणजेच यालाच आपण म्हणतो कोप्राईम नंबर. कोप्राईम नंबर आहेत या 11, 13 देन 17, 19 देन 29 and 31. 29 and 31. नाहीतर असं व्हायला नको की 5 7 जातात का, असं व्हायला नको. तर ही काय आहे, पेयर दिलेली आहे. 5 7, 11 13, 17 19 आणि 29 31 या आहेत कोप्राईम नंबरच्या जोड्या. आणि कोप्राईम नाही तर याला ट्विन प्राईम असं आपण म्हणतो. ओके नाही, ट्विन प्राईम नंबर असं आपण याला म्हणतो. बघा तर याच्या पुढची जोडी कोणती येणार आहे, 41 and 43. 41 and 43 काय येणार आहे, याच्या पुढची जोडी येणार आहे 41 43. आला लक्षात. म्हणजे अशा 1 to 100 पर्यंत एकूण 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत, 8 पेयर्स आहेत. अशा 8 प्रकारच्या पेयर्स याच्या आढळून येतात. बघा 37 39 ही एक पेयर आहे. 37 39 ही 39 ही काही प्राईम नंबर नाहीये, त्यामुळे ती होणार नाहीये बेटा. त्यानंतर इथे ही पुढची झालेली आहे, समजा 61 61 59 61 त्या पुढची झालेली आहे, क्रमालगत विचारलेली आहे, त्यामुळे आपल्याला 41 30 43 ही काय असणार आहे, प्राईम नंबर असणार आहे. 49 यामध्ये प्राईम नंबर नाहीये, हे काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे. आणि पुढच्या प्रश्नाकडे चला. बघा 6 च्या पुढे लगेच 7, लगेच 12, लगेच 14, लगेच 18, लगेच 21 अशा म्हणजे इन्क्रीज झालेला आहे. कितीने झालं इन्क्रीज, तर इथे 1 नेच इन्क्रीज झालं, इथे कितीने इन्क्रीज झालं, इथे 5 ने इन्क्रीज झालं, इथे कितीने झालं तर इथे 2 ने, इथे कितीने झालं 4 ने. म्हणजे इथे आपल्याला हा रूल काही चालणार नाही की हे इन्क्रीज कितीने होतं, हा रूल इथे आपल्याला चालताना दिसून येत नाही. मग दुसरा रूल काय लावायचा तोही आपण थोडासा काय करूयात, त्यावर विचार करूयात. बघा 6 च्या पुढे 7 आले, देन 12 आले, मग आपण असं करून बघूयात का बरं, याचं याला लागतं का, याचं याला जोडी लागते का ते बघूयात. बघा 6 2 12,
6 3 जार 18, सोपं सोपं वाटतंय. देन 7 2 जार 14, 7 3 जार 21, म्हणजे इथे टेबलच आहे बघा. 6 2 जार 12, 6 3 जार 13, 6 4 जार 24, आहे का आन्सर 24? व आहे आन्सर 24. म्हणजे इथे काय लागलेलं आहे, फक्त आपला टेबलच लागलेला आहे. पुढे जाऊयात बघा. 13च्या पुढे 15 आहे, देन 19 आहे, देन 27 आहे. कसं इन्क्रीज होतंय, तर ऍड 2 ने इन्क्रीज होतंय, ऍड 4 ने इन्क्रीज होतंय. देन इथे ऍड 8 ने इन्क्रीज होतंय का? यस होतंय. म्हणजे याच्यापेक्षा डबल होत चाललेले आहे. 2 चे डबल 4, 4 चे डबल 8 झालेले आहेत. मग 8 चे डबल काय होतील, तर 8 चे डबल 16 होतील. याचाच अर्थ 27 मध्ये 16 ऍड करून बघूयात का? तर बघूयात ऍड करून. 43 येतंय. वर अल्टरनेटिव्ह आहे का 43? तर 43 आमच्याकडे तिकडे अल्टरनेटिव्हच नाहीये. तर यामध्ये आपल्याला 13 ही नंबर दिली, 15 ही नंबर दिली, 19 ही नंबर दिली, 27 ही नंबर दिली. यामध्ये जे डिजिट्स आहेत, या डिजिटमुळे काय झालेलं आहे, पुढची नंबर तयार झाली. आता ती पुढची नंबर तयार झाली कशी, तर या डिजिटमधून 3 या डिजिटमधून 1 हा डिजिट सबस्ट्रॅक्ट केला, आन्सर आलं 2, आणि ते आन्सर 13 मध्ये मिळवलं. 15 फॉर्म झालेले आहेत, म्हणजे +2. देन या डिजिटमधून 15 ही जी नंबर आहे, यातला बिगर डिजिट आहे 5, स्मॉलर डिजिट आहे 1, आन्सर आलेला आहे 4. बघा ते 4 आपण यामध्ये ऍड केलेले आहेत. देन फॉर्म झालेत आपले 19. देन 9 मधून 1 सबस्ट्रॅक्ट केला, आन्सर आलं 8. ते 8 कशामध्ये ऍड केलेला आहे, तर 19 मध्ये ऍड केलेला आहे. देन फॉर्म झाले 27. याचाच अर्थ काय आहे, 7 मधून 2 सबस्ट्रॅक्ट करायचे, आन्सर आलं 5. हे 5 ऍड करायचे 27 मध्ये, 27 मध्ये 5 ऍड केले, तर आन्सर आपलं काय बनणार आहे, 32. सो ऑप्शन 3 इज अवर करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. बघा आपल्याला 11 दिलेले आहेत, 12 दिलेले आहेत, 16 दिलेले आहेत, 52 दिलेले आहेत, मध्येच विचारलेलं आहे काय, आणि 92 देन 96 या पद्धतीच्या नंबर आपल्याला दिलेले आहेत. बघा 11 चा 12 कसा होतो, 12 चा 16 कसा होतो, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा इथे जो काही वाढ आहे ती फक्त 1 ची होते, इथे 4 ची होते. देन इथे तर खूप सारी मोठी वाढ होताना दिसते, म्हणजे यामध्ये काहीतरी वेगळंच यूज झालेला आहे, डिजिटचा यूज झालेला आहे. एकदम एवढी नंबर वाढली कशी काय, तर बघा यामध्ये 11 मध्ये फक्त युनिट प्लेसचा स्क्वेअर ऍड केलेला आहे. युनिट प्लेसचा स्क्वेअर 11 + 1 = 12 बनलेले आहेत. 12 मध्ये काय ऍड केलं, युनिट प्लेसचा स्क्वेअर ऍड केलेला आहे, म्हणजे 12 + 4 = 16. या 16 मध्ये काय झालेलं आहे, तर 16 मध्ये 6 चा स्क्वेअर ऍड केलेला आहे, 16 + 36 52. आता 52 च्या युनिट प्लेसला 2 आहे, त्याचा स्क्वेअर ऍड करायचा. 52 2 चा स्क्वेअर आहे 4, सो 52 + 4 56. आन्सर आहे का, यस 56 आमचा आन्सर आहे. त्यानंतर आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुन्हा एकदा आपल्याला फ्रॅक्शन वरती क्वेश्चन विचारलेला आहे, आणि फ्रॅक्शन मध्ये काय आहे, तर फ्रॅक्शन मध्ये आपल्याला काही गोष्टी अशा दिसून येतात. न्यूमरेटर जो आहे तो 2 ने कमी झाला, 2 ने कमी झाला, 2 ने कमी झाला, अगेन 2 ने कमी जर झाला तर तो 4 होईल का, यस होऊ शकतो. डिनॉमिनेटर सेम ॲज इट इज राहू शकतो. 4/7 आन्सर आहे का, यस 4/7 हे आमचं आन्सर आहे, आणि ते आन्सर करेक्ट आहे. पुढे जाऊयात आपण. तर बघा या पद्धतीने आपण जे काही आतापर्यंतचे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन इथपर्यंत घेतलेले आहेत.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करून ठेवायचं आहे. आणि स्कॉलरशिपची प्रिपरेशन के टॉप एज्युकेशन सोबत जर करायची असेल तर सातत्यानं आपले व्हिडिओ येत असतात, हे व्हिडिओ पाहायचे आहे. नवीन जर असाल तर चॅनलला आता सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओ निश्चितच जाऊन पोहोचतील. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.